सकाळ सकाळी उठलो, पहिला बाप्पाचं दर्शन घेतलं, मग जरा बाहेर आलो, मग परत आत आलो. मग बरोबर 9:55 कने फ्रेश होऊन आरशात चेहरा बघितला, टोपी घातली, नैवेद्याच्या भोवतीनं पाणी फिरवलं, घंटी वाजवली आणि आरतीचं ताट उचलून आईला म्हणलं जरा व्हिडिओ शूट कर. मग आईनं व्यवस्थितरित्या मोबाईल पाडल्यावर कने आपणच अँगल सेट करून आरती केली. मग गाडीवर बसलो आणि हेल्मेट घालून फुल ऍक्सिडेंट करून निघालो कामावर घरी आल्यावर बाप्पाची आरती चालू होती. मग आरती अटेंड केली आणि आमचं आराध्य कसं घाबरते बघा. मग मी लहानपणी कशा फटाट्या फोडायचो याचं यांना ज्ञान देऊन बाप्पांच्या बाजूला निवांत झोपलो. तर आज होता 4था दिवस. सकाळ लवकर उठून बाहेर आलो आणि या स्प्लेंडरवर मी की गोवा, बत्तीस शिराळा अशा माझ्या दृष्टीच्या लॉंग ट्रिप केल्यात. आणि ही आत्ताच घेतलेली बीस्ट आणि याचं नाव बीस्ट का आहे हे सांगण्याचं काय गरज तुम्हाला नाहीच. त्याची सीटवर बसल्यावर की कुल्ला वल्ला होतोय. आज होती आमची सत्यनारायणाची पूजा, त्यासाठी की बेलाची पानं लागणार होती. तुम्ही म्हणणार आता बाजारात जाईन किंवा दुकानात जाईन आणि बेलाची पानं घेऊन येईन, तसं नाही. पण गावात